नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांची निवड यामध्ये झालेली आहेत आणि तशा प्रकारचे SMS त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेले असतील, काहींनी रोटावेटर, काहींनी मळणी यंत्र, काहींनी फवाऱ्यासाठी अर्ज केलेले असतील. त्याचप्रमाणे काहींनी काडबाकुट्टी असो किंवा अन्य एखादा घटकासाठी अर्ज केलेला असेल. तर यामध्ये आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे, तर त्या घटकासाठी किती अनुदान मिळते याची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही. जर एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर लागलेला असेल, तर ट्रॅक्टरसाठी आपणास किती सबसिडी मिळते, किती टक्के अनुदान मिळते याची माहिती शेतकऱ्यांना नसते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या घटकासाठी आपणास किती टक्के अनुदान मिळते त्याची माहिती आपण थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, आपणास यायचे आहे महाडीबीटी पोर्टलच्या वेबसाईटवर. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सेम प्रोसेस मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात. तर येथे आल्याच्यानंतर मित्रांनो, आपणास येथे शेतकरी योजना, तर हा जो काही येथे सिम्बॉल दिसत आहे शेतकऱ्याचा, तर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, येथे आपणास भरपूर प्रकारच्या अशा योजना इथे दाखवल्या जातील. तर आपण कोणत्या योजनासाठी अर्ज केलेला आहे ती योजना आपण यामध्ये पाहायची आहे. समजा की आपण येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे ठिबकसाठी जर आपण अर्ज केलेला असेल, तर आपणास यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण योजनेबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती आपण येथे वाचू शकतात. तर यामध्ये अनुदानसुद्धा आपण पाहू शकतात की येथे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 55% आहे, इतर शेतकरी 45%. आणि फायदे पाहण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा. तर येथे पात्रतासुद्धा आपण येथे पाहून घेऊ शकतात. तर आपणास येथे व्ह्यू बेनिफिट्स याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर ही जी काही PDF फाईल आहे, ही PDF फाईल आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात. तर ही जी काही PDF फाईल आहे ही आपण अशा प्रकारे येथे झूम करून पाहायची आहे. तर मुख्य घटकमध्ये आपण पाहू शकतात की सिंचन साधने आणि सुविधा बाबीमध्ये आहे ठिबक सिंचन. तर यामध्ये दोन प्रकारचे ठिबक सिंचन आपणास पाहायला मिळतील, ऑनलाईन प्रणाली आणि इनलाईन प्रणाली. आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे ते आपण एकदा पाहून घ्या. तर इथे अंतर मीटरमध्ये आपण पाहू शकतात की इथे 12 बाय 12 मीटर आहे आणि येथे समोर जर आपण पाहिलं तर येथे विविध लॅटरल अंतर व प्लॉट साईजनुसार ठिबक सिंचन संचाचे अनुदान परिगणना करण्यासाठीचे जे काही मापदंड आहे ते आपण येथे पाहू शकतात. तर यामध्ये 12 बाय 12 मीटरसाठी आपण 1 एकरसाठी पाहू शकतात की ते 15,853 रुपये आहे. 1 हेक्टरसाठी 21,643 रुपये इतके आहे. तर बाकीचे ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टी आपण येथे पाहू शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण या घटकासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर कृषी यांत्रिकीकरण उपअभियान याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. तर योजनेबद्दलची जी काही माहिती आहे, अनुदान आहे ते आपण यामध्ये वाचून घेऊ शकतात, पात्रता वाचू शकतात. येथे आवश्यक कागदपत्रे त्याची सर्व माहिती आपणास येथे देण्यात आलेली आहे. तर येथे व्ह्यू बेनिफिट्स याच्यावर जर येथे क्लिक केलं तर अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर ही जी काही PDF फाईल आहे ही आपण अशा प्रकारे झूम करून घ्या. तर आपण येथे प्रमुख घटकमध्ये पाहू शकतात की कृषी यंत्र या अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्यानंतर येथे बाबीमध्ये आपण ट्रॅक्टर ही बाब निवडलेली असेल. त्यानंतर व्हीलचा जो काही प्रकार असेल, 2WD, 2 चाकी, 4 चाकी, त्यानंतर जी काही HP क्षमता असेल ती आपण येथे एकदा पाहून घ्या. त्यानंतर समोरच जर आपण येथे पाहिलं तर यामध्ये आपणास किती टक्के अनुदान आहे त्याची माहिती येथे दाखवली जाईल. जसे की येथे ट्रॅक्टर 8 ते 20 PTO HP. तर याच्यासमोर आपण जर पाहिलं तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांच्यासाठी 1 लाख इतके अनुदान आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक संरक्षण अवजारेमध्ये फवारा या घटकासाठी अर्ज केलेले असतील, तर आपण त्याची माहितीसुद्धा येथे पाहू शकतात.
त्याचप्रमाणे मित्रांनो, या पोर्टलवर बरेच नवीन घटक हे जोडण्यात आलेले आहे. त्याची माहिती आपणास या PDF फाईलमध्ये पाहायला मिळणार नाही. तर बऱ्याचशा गोष्टींची माहिती यामध्ये आपणास पाहायला मिळेल. तर काही गोष्टींची माहिती जे काही अनुदान असेल त्याची माहिती आपणास या PDF फाईलमध्ये पाहायला मिळणार नाही. तर मित्रांनो, हे होतं एक महाडीबीटी पोर्टलविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.